1 फेब्रुवारी 1689 या दिवशी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना कोकणातील संगमेश्वर या ठिकाणी कैद करण्यात आलं। त्यावेळी कैद केल्यानंतर औरंगजेबाचा मुक्काम अकलूज या ठिकाणी होता। मग अकलूज या ठिकाणावरून औरंगजेब या किल्ल्यावरती आला। काय आला तर आता जर पाहिलं तुम्ही अख्ख्या किल्ल्यावरती प्रवेश करत असताना पूर्ण साईडने उघडं मोकळं मैदान आहे। हा किल्ला का निवडला कारण की उघड्या मोकळ्या मैदानावरती मावळ्यांचं थोडीशी शक्ती कमी पडते, कारण की महाराजांच्या मावळ्यांचं सर्वात जास्त बलस्थान म्हणजे डोंगरी भागामध्ये लढाई करणे होतं। म्हणून त्याने या किल्ल्यावरती संभाजी महाराजांना आणलं। संभाजी महाराजांना या किल्ल्यावरती आणल्यानंतर जवळजवळ 25 दिवस संभाजी महाराजांना या किल्ल्यावरती ठेवण्यात आलं होतं। आता थोडक्यात या ठिकाणाविषयी सांगूया। समोर जो स्तंभ दिसतोय तो एक स्तंभ आणि ही एक शेजारची वास्तू, या दोन वास्तू ज्या आहेत, हा स्तंभ जो आहे या स्तंभापाशी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना बांधण्यात आलं होतं आणि शेजारी कवी कलश, छंदोगामात्य कवी कलश यांना बांधलेलं होतं।